तारळी धरणाचं रिंग रोडचं काम मी करतोय. काम जून 22ला मंजूर झालेलं आहे. 2-3 वर्ष काम व्यवस्थित चाललं होतं. मागच्या वर्षी अधीक्षक अभियंता यांनी आम्ही जे मटेरियल टेस्टिंग करतो कामासाठी योग्य मटेरियल आहे का नाही त्याचा रिपोर्ट क्वालिटी कंट्रोल विभागानं ओके म्हणून दिला 2 मे आणि 14 मेला. त्याच्यानंतर आम्हाला काम 10 दिवसाचं करायचं होतं. परंतु त्याची मंजुरी मात्र दिली ऑक्टोबरमध्ये. आता ऑक्टोबरमध्ये मंजुरी दिल्यानंतर त्याची मुदत होती परत 2/5/26 पर्यंत, म्हणजे 1 वर्षाची मुदत असते. ह्या 1 वर्षात काहीच केलं नाही. मधल्या वेळेत मी काय काम केलं मंजुरीच्या हिशोबाने ते यांनीच करायला मला सांगितलं की तुम्ही काम करा, आम्ही मंजुरी देतो म्हणून. आणि आता आज जून महिना आला तरी मला मंजुरी मिळत नाही. त्याच्या आडनं 100 वेळा मी भेटलो असेल की बाबा हे करा म्हणून. मध्यंतरी कलेक्टर ऑफिसला पण मी उपोषणाचं ह्याचं नोटीस दिली होती 4 महिन्यापूर्वी, तरी सुद्धा काही त्याच्यावर फरक पडलेला नाही. काल परवापर्यंत म्हटलं की अजून तुम्हाला 10-15 दिवस आहे, त्याच्यावर पण काही विषय नाही. मी जर केलं असेल काम तर मी काम केलेले, परवानगी तुम्ही दिलेली नाही. मधल्या वेळी तुम्ही काम करा सांगितलं ना, आता म्हणताय की परवानगी नाही माझी, आम्ही काय करणार ना, आता देतो पण म्हणताय देत पण नाही. आता माझी परिस्थिती अशी झाली की मला ते सगळ्यामुळं आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. आणि ह्या पद्धतीनं मानसिक त्रास माझा झालाय. मध्यंतरी इतका मला टेन्शन आलं की मला जानेवारीत एक सौम्य अटॅक आले, माझी बायपास करायची वेळ आली. पण यांना काही दम म्हणलं तर जर 4 दिवसानं भेटतोय, काही विषय नाही. आज करतो, उद्या करतो, उद्या पाठवतो, परवा पाठवतो, पुढच्या ऑफिसला पाठवतो, मंजुरीचं होईल, काय काळजी करू नका. आता मंजुरीचं कधी होणार, काय करायचं? काय नाव आहे अधीक्षक? अधिकाऱ्यांचं नाव काय? अधीक्षक अभियंता जयंत शिंदे साहेब. किती येतं काम एस्टिमेट? नाही सगळ्या कामाचं नाही. आता केलेलं काम एक 50-60 लाखाचं असेल त्याचा विषय. वर्क ऑर्डर 22ची. वर्क ऑर्डर कितीचे आहे तुमची? वर्क ऑर्डर 26-27 कोटीची. काम किती झालं? काम नाही, इरिगेशनचं काम आहे, शासन अंशदानातलं काम आहे. वळण रस्ता नाही, काम निम्म पूर्ण झाले, म्हणजे पार्ट टाइम पार्सल पूर्ण झालेले. सगळं काय काम झालेलं नाही अजून. त्याचं भूसंपादन वगैरे आहे थोडंसं. टाळाटाळ करण्याचं कारण नेमकं काय असू शकतं? टाळाटाळ करण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? समजून घ्या की काय असेल ते. आता आम्ही समजून दिसला आम्हाला नाही ना, आता काय ते त्यांनाच माहिती ना ते काय करायचे. काय कदाचित सॅम्पल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं करून असतं तसाही विषय. मला माहित नाही काय ते. मी 100 वेळा विचारलं की काय मला असं का करताय तुम्ही? नाही करतो की, नाही करतो की. नाही काम हे कर्जोशी अलीकडच्या बाजूला की पलीकडे सावरकर तोडूशी सावरकर त्या बाजूचा? दोन्ही बाजूच आहे. दोन्ही बाजू. आता पलीकडे तर आधारी पलीकडच्या कामाचा विषय आता चाललाय. अलीकडचं म्हणजे सातारा तालुक्यातलं जे काम आहे त्याचं भूसंपादन राहिले. पलीकडचं सावरगड बाजूच आहे. अच्छा. आता तुम्ही जे कंप्लीट केलेले काम आहे त्याचं बिल तुमच्या दृष्टीने हे काम किती झालेलं आहे? त्याचं 7-1 लाखाच्या आसपास असेल. 1.5 लाख अमाऊंट झाली, पण लांबी किती? पर्सेंटेज किती? लांबी 5-300 वगैरे असे काहीतरी. 500-300. पण आता तिथे तुम्ही तोडूशीच्या कॉर्नरवरून पुढे बोलता म्हणजे सावरकरचा तो जुना रोड वगैरे तिथं तर आता आरामाने काम करता येते. नाही त्याच्या पुढचा पीस आहे. त्याच्या पुढचा पीस आहे. कुशीतला पीस आहे. साहेब आता तुमची मागणी काय राहणार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून? मला हे जे मिक्स डिझाईन आमच्या कॉन्क्रीटचं असतं त्याचं त्यांनी मंजूर करून ते मान्यता देऊन क्वालिटी कंट्रोलला परत कळवायला पाहिजे. त्यावेळेस मला काम करायला परवानगी मिळते. ते त्यांनी 2 वर्ष झालं कळवलंच नाही. क्वालिटी कंट्रोलनं जी मटेरियल टेस्टिंग करून रिपोर्ट पाठवलाय की मटेरियल ओके,
त्यानंतर आम्ही काम करतो ते ओकेला परत ह्यांनी मान्यता, ठीक आहे बाबा तुम्ही मटेरियल पास केलेलं आहे, मी त्याला पण मान्यता देतो, ही त्यांना कळवायला लागतं. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल आम्हाला रिपोर्ट देतं की तुम्ही आता काम करा. आता अभियंता तेच आहेत का बदली झाली त्यांची? त्यातले काही लोकांची बदली झाली. पण मला एक सगळं वाटतं ह्याचं काय टेंडर प्रोसेस वगैरे झाली होती काय? ही 22लाच झाली. टेंडरच तुम्हाला काम करावं लागतं. टेंडरनच मिळालंय काम. म्हणजे आतापर्यंत तुम्ही म्हणजे तुम्हाला काहीच पेमेंट नाही? नाही पेमेंट झाले की मग 7-8 कोटीचं पेमेंट झाले. आता राहिली की 60-70 लाख रुपयाचं जे काम केले त्याची परवानगीला द्यायला पाहिजे ना त्यांनी. ती परवानगीच मिळत नाही त्यामुळेच घोटाळा होतोय ना ते. आता हे वर्ष झालं म्हणजे याच्या आधी तुम्ही कामं केली. परवानगी यायच्या अगोदर परवानगी मिळेल ह्याच्यावर केलंय का? पण काम केले म्हणजे काय फार मोठा गुन्हा केलेला नाही ना, सगळ्यांनी मिळूनच ते काम केलेलं आहे ना ते. आता परवानगी मिळायसाठी ह्यांच्याकडे आल्यानंतर ह्यांनी द्यायला पाहिजे ना ते, म्हणजे लगेच फॉरवर्ड करायला पाहिजे ना. ह्या कामाची मुदत कधी आहे? कधीपर्यंत आहे? त्या कामाची आता मला मुदत आहे आता ते 30 जून पर्यंत आहे, पण मुदत मिळेल कारण अजून थोडंसं कामाचं भूसंपादन वगैरे त्यामुळे मुदत वाढ मिळेल. भूसंपादन झालेलं नाही म्हणजे वगैरे. कामातून चालू दिसली. हा, काम चालू राहणार आहे अजून वर्ष 1.5 वर्ष. नक्की तक्रार काय आहे तुमची? त्यांनी रिपोर्ट करायला पाहिजे ना पुढचं मिक्सर मंजूर झालेल्याचा रिपोर्ट पुढे करायला पाहिजे ना. कोणी करायला? अधीक्षक अभियंत्यांनी पुढे द्यायला पाहिजे ना त्यांनी की बाबा माझ्याकडनं मान्यता आहे पुढे काम चालू करा म्हणून. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये काम केलंय थोडक्यात? थोडं ऍडव्हान्स मध्ये केले, थोडं करायचंय ना मला. त्याचं दोन्ही पण व्हायला ना ते. त्याचं बिल निघालं जरा ठरवायचं. नाही काही इंटरेस्ट आहे म्हणून अधिकाऱ्यांनी अडवणूक करतायत का? आपलं काय वेगळं काय तसं पण काय बोलत नाही ते. काय वेगळं काय कारण आहे? कोण मुद्दाम वरून काय काय माहित नाही आपल्याला. राजकीय काय आहे? बहुतेक राजकीय काय नसावं. मग त्यांची काय इंटरेस्ट आहेत का अधिकाऱ्यांची काय? आता त्यांच्याच मला त्यांनी तर मला काय बोललेलेच नाही ना, ते पण बोलत नाहीत काय. असलं तर मनातलं मत असेल किंवा नसेल पण किंवा एखाद्या वेळेला असतं आपलं काय. आता त्यांचं त्यांनाच माहिती ना काय काय. प्रेस घेताय आता तुम्ही एवढं असं घोषित करताय असं आपल्याला वाटतंय. तर आणखी त्याची नाराजी वाढण्याची शक्यता आहे का? काय ते अधीक्षक अभियंता हा. आता तुम्ही प्रेस घेऊन एवढं जाहीर केलं म्हणजे त्यांची नाराजी वाढणार नाही परत का? पुढे अडकवणार पण ना. नाराजी वाटत तर माझं जीवन मरणाचा विषय झाला. त्यांच्या नाराजीचा मी किती वेळ विचार करते. नाराज होणार म्हणून तर 1.5 वर्ष थांबलो ना. ते नाराज होणार बाबा आपल्याला काम आता माझ्या नाका तोंडात पाणी शिरायला लागले ना. मी किती वेळ वाट बघणार त्यांची. ते नाराज होत नाहीत आपल्याला काम करायचं असाच विषय ना ते. या संदर्भात तुम्ही तुमच्या नेत्यांना भेटलाय का? मी नेत्यांना भेटत नाही. माझा नेत्याचा काय कुठला विषय येत नाही. मग आपलं मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सरळ मार्गे कॉन्ट्रॅक्टर. पण तुमच्याकडे लेवल शिवसेनेच आहे ना? कोणाचं? शनिवार शिवसेनेचं लेबल वेगळं, कंत्राटदारी वेगळी. त्याचा काय शिवसेनेचं आहे का? शिवसेनेचं बी 100%. पत्रकार परिषद घ्यायची वेळ येते ना. हा पण शिवसैनिक म्हणून घेतच नाही ना मी. मी कंत्राटदार म्हणून पत्रकार परिषद घेतोय. शिवसैनिक म्हणून कुठे घेतोय? पालकमंत्र्यांशी काय बोलणं झालं का? नाही मी काय त्यांच्यावर काय बोलतोय नाही. म्हणजे एका कंत्राटदाराला महायुती सरकारमधल्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आत्मदहन करण्यापर्यंतची आता वेळ आली असं आहे. महायुतीच्या म्हणण्यापेक्षा कंत्राटदाराला आली हा विषय महत्त्वाचा. महायुतीचा आहे हा विषय वेगळा आहे. शिवसैनिक आहे का तर आहे. काय महायुती सरकार जे आहे नाही म्हणजे त्यात सरकारचा दोष नाही, अधिकाऱ्यांचा दोष आहे. अधिकाऱ्यांचा त्यांच्या मनाप्रमाणे आता त्यांचं काय म्हणणं आहे की मी 4.5 वर्ष येत आहे. मला वाटलं नाही तुम्हाला काय करायचं, मी काय करायचं त्याला, मी माझं मी देतो की करतो की, मी कुठं नाही म्हणलंय. असं करून जर 1.5 वर्ष गेलं असेल त्याची मानसिक त्रासात रूपांतर झालं ना त्याचं. जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव तुमचे जवळचे मित्र आहेत, त्यांनी काय मदत केली का नाही? मी धंद्यात त्याचा काही विषय घेतच नाही. जिल्हा प्रमुख आहे तो, मी कंत्राटदार म्हणून मिटिंग घेतो, त्यांच्याशी काय संबंध नाही. आता हे काम ठेकेदार म्हणून रखडलंय. कंत्राटदार म्हणून घेतोय. काय झालं? संघटनेचा आणि ह्याचा शिवसेनेचा काही संबंध नाही त्यात. हे काम रखडलंय. पहिली गोष्ट. हा. हे काम रखडल्यामुळे शासनाचं नुकसान होतं. 100% होतंय. ह्याला जबाबदार- 100% शासनाचं नुकसान होतं का? तर भाववाढ मला परत द्यायला लागेल ना. आज 1 वर्ष गेलं, 1 वर्षाचं काम जर मी पूर्ण केलं असतं तर मला 4-5 लाख रुपये शासनाला द्यायला लागतील ना. कॉस्टिंग वाढते. कॉस्टिंग वाढली. 1,00,000% वाढते कॉस्टिंग. 1,00,000% वाढते. त्यांचं काय डोक्यात असेल ते ख्याची त्यांना जबाबदारीच नाही ना.
मग आता शेवटी तुम्ही 17 तारखेची दिलेली मुदत हम्म. 17 तारखेबद्दल समजा तुमचं जर झालं नाही तर तुम्ही गोष्टी कार्यालयाच्या बाहेर हो बसणार उपोषणाला बसणार बसणार तुमची शेवटी थांबवतो. हो काय मला पर्यायच नाही काय राहिला. या सर्व कामात तुमचा आरोप आहे अधीक्षक अभियंत्यांवर, हो शिंदे साहेब. हम्म. अभिषेक अभियंत्याचा कारभार अधीक्षक अभियंता थोड्याफार प्रमाणात कार्यकारी अभियंता त्यांनी सगळ्यांनी पूर्तता करायला पाहिजे. मी किती वेळा भेटलो तरी झालं नाही. हेच त्यांनी जानेवारी फेब्रुवारी जर केलं असतं, ऑक्टोबरला मंजूर केलं तर ही वेळ झाली नसते ना. आता पावसाळ्यात दिलं तर काम होणार का? आता समजा दिलं त्यांनी तर माझं काम तेवढं होऊ शकतं ना. माझं आता पाऊस पण थोड्याशा सुदैवानं लांबलाय किंवा काय लांबलाय त्यामुळे माझं होऊ शकतं काम.